नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे लोकहित मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. अतिवृष्टी व पूर स्थितीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेलं आहे. त्यामुळे सरकारकडून रब्बी पिकांच्या पेरणीकरिता हेक्टरी 10,000 रुपये प्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे आणि यासाठी लागणाऱ्या निधी शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे. याच्याचकरिता शासनाच्या माध्यमातून आज दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी 3 वेगवेगळे GR निर्गमित करण्यात आलेले आहे. या तिन्ही GRमध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे, यामध्ये कोणत्या विभागाचा कोणत्या जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे, किती शेतकऱ्यांना किती अनुदानाची रक्कम वाटप करण्यात येणार आहे, याबाबत आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पाहू शकता, राज्यात विविध जिल्ह्यात खरीप 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता विशेष मदत देण्याबाबत 4 नोव्हेंबर 2025 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. यातील शासन निर्णयातील माहिती पाहू शकता. जून 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता प्रति हेक्टरी रुपये 10,000 प्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादित अतिरिक्त मदत देण्याकरिता शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 3,499 कोटी 84 लाख इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. आता यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे ते पहा. छत्रपती संभाजीनगर विभाग. या विभागातील छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, बीड, जालना या जिल्ह्यातील एकूण 31,25,379 बाधित शेतकऱ्यांना एकूण रुपये 2,847 कोटी 77 लाख इतक्या निधीचे वितरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पुणे विभागाच्या सोलापूर जिल्ह्यातील 7,82,127 बाधित शेतकऱ्यांना एकूण रुपये 692 कोटी 65 लाख रुपयाच्या निधीचे वाटप करण्यात येणार आहे. याचप्रमाणे दुसरा GR निर्गमित करण्यात आलेला आहे. या GRमधील शासन निर्णयातील माहिती आपण पाहूया. जून 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्यात नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात आणि अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता मदत म्हणून हेक्टरी 10,000 रुपयाप्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादित शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 2,262 कोटी 43 लक्ष इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे. आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, एकूण किती शेतकऱ्यांना हे मदत निधीचे वाटप होणार आहे ते पहा. नागपूर विभागातील एकूण 29,06,569 बाधित शेतकऱ्यांना रुपये 227 कोटी 99 लाख इतका निधी वाटप करण्यात येणार आहे. अमरावती विभागामध्ये एकूण रुपये 2,034 कोटी 43 लक्ष इतक्या निधीचे वाटप 20,86,445 शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे. याचप्रमाणे तिसरा GR सुद्धा अशाच प्रमाणे 4 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. यातील शासन निर्णय पहा. जून 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये राज्यात विविध भागात झालेल्या अतिवृष्टी व पूर यामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक या बाबीच्या खर्चाकरिता प्रति हेक्टरी 10,000 रुपयाप्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादित शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 2,072 कोटी 78 लक्ष इतका निधी बाधित शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. आता हा जो मंजूर निधी आहे तो कोणत्या विभागातील किती जिल्ह्यांना वितरित केला जाईल. यामध्ये कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जून 2025 या कालावधीत झालेल्या नुकसानीकरिता 1,904 बाधित शेतकऱ्यांना 18,26,000 रुपयाचे वाटप करण्यात येणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जुलै 2025 या कालावधीतील बाधित 308 शेतकऱ्यांना 6,85,000 रुपयाच्या मदत निधीचे वाटप होणार. त्याचप्रमाणे याच विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये ऑगस्ट 2025च्या कालावधीत शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता 40 शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे. सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील एकूण बाधित 1,05,239 शेतकऱ्यांना एकूण रुपये 29 कोटी 23 लाख इतका निधी वितरित केला जाणार आहे. आता पुणे विभागातील पुणे, सांगली या जिल्ह्यामध्ये जून 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत 2,16,102 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून 122 कोटी 55 लाख रुपयाचे वाटप होणार. यामध्ये नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीतील बाधित झालेल्या 2,34,561 शेतकऱ्यांना एकूण रुपये 282 कोटी 31 लाख इतका मदत निधी म्हणून वाटप करण्यात येणार आहे.
यातील शेवटच्या छत्रपती संभाजीनगर विभागातील धाराशिव, लातूर, परभणी या जिल्ह्यातील विविध भागामध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीतील बाधित एकूण 14,65,185 शेतकऱ्यांना मदत म्हणून रुपये 1,638 कोटी 24 लक्ष इतका निधी वितरित करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे या सर्व बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून रब्बी हंगामातील पेरणीसाठी हेक्टरी 10,000 रुपयाच्या प्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादित मदत निधीचे वाटप करण्यात येणार आहे। त्यामुळे लवकरच हा निधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये DBT अंतर्गत जमा केला जाईल। यामुळे शेतकऱ्यांना रब्बीतील पेरणीसाठी मदत व मानसिक दिलासा मिळण्यास मदत होणार आहे। महत्त्वपूर्ण अशी माहिती आपल्या जवळच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जरूर शेअर करा। धन्यवाद।